बैसले भक्तासी दिधले अभयदान। दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, सुखी राहोनिया आनंद करा। रात्रंदिवस माझे करारे स्मरण, रात्रंदिवस माझे करारे स्मरण, यमाचे बंधन नाही तुम्हा। दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, सुखी राहुनिया आनंद करा। विष्णुदास नामा गावोनिया गेला, विष्णुदास नामा गावोनिया गेला, शेजे पहुडला देवराना। दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, सुखी राहोनिया आनंद करा। विठ्ठला विठ्ठला वंशे विभूषित करान्वनीरदाभात, पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टात्, पुरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। करो प्रथम नमन पांडुरंगा,
विठाला 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 देवराजाले मंचकी बैसले भक्तासी दिधले अभयदान. आज आपल्या साळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अर्थात प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आजचा हा सोहळा संपन्न होत आहे. प्राणप्रतिष्ठेचा असणारा आजचा अतिशय शुभ मुहूर्त होता. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हरिभक्तपरायण रामनरेश त्यागीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आपल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्तव माझ्याकडेही भगवत सेवा आलेली आहे. भगवत सेवेच्या प्रित्यर्थ निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. संत नामदेव महाराजांनी भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेचाच हा अभंग आहे. तुकोबारायांचा एक अभंग आहे अशा स्वरूपाचा दुसरा नामदेवरायांचा अभंग आहे. उभारिला हात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकाचे पुरे धनी. हा तुकोबारायांचा अभंग. पण त्या अगोदर नामदेवरायांनी हा प्राणप्रतिष्ठेच्या संदर्भात लिहिलेला अभंग आहे. दोघांनी समान अभंग लिहिला. याचं कारण असं आहे संत तुकाराम महाराज हे नामदेवरायांचे अवतार होते. काय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा येतो निया. हा संप्रदायाचे मूळ पुरुष कोण आहे? संत शिरोमणी नाम शिरोमणी नामदेव महाराज. हे भक्तीचे महान नामाचे आचार्य होते नामदेव महाराज. ज्ञानाच्या संदर्भातले मूळ पुरुष संत ज्ञानेश्वर माऊली आणि नाम आणि भक्तीच्या संदर्भात सर्वात मूळ पुरुष जर कोण असतील तर नामदेव महाराज आहे. काय आपल्या संप्रदायाले म्हणजे आपल्या संप्रदायाला भक्तीचं वरदान जर कोणी दिलं असेल शिकवली असेल भक्ती ती नामदेव महाराजांनी शिकवली. आणि ज्ञान किंवा अद्वैत ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणलं ते ज्ञानेश्वर महाराज. असे दोन संत, एक भक्तीचे आचार्य दुसरे ज्ञानाचे आचार्य आहे की नाही. भक्तीच्या आचार्याला वाटलं की माझी भक्ती ज्ञानाशिवाय शोभा पाहू शकत नाही म्हणून यात नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांना गुरु केलं. कारण ज्ञान हे गुरुस्थानी असतं. लक्षात ठेवा भक्ती साधना आहे ती शिष्यस्थानी आहे. म्हणून काही ज्ञानाचे साधक असतात काही भक्तीचे साधक असतात. भक्तीच्या साधकासाठी नामदेव महाराज आणि ज्ञानाच्या साधकासाठी संत ज्ञानेश्वर महाराज असं विभाजन आहे. विठ्ठला 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 पहिली प्राणप्रतिष्ठा कोण केली देवाची? नामदेवरायाने केली. जोया भिवारेच्या तीरे आकट धरोनी आकरी पाऊले समाची साधी Oh
जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पावले समची साजरी अंतरी धरोनी राहेन. हे तुकोबाराय म्हणतात. काय पहिली प्राणप्रतिष्ठा पंढरपुरामध्ये संत नामदेव महाराजांनी केली. भगवंत समचरणाने विटेवरती उभे कटेवरती कर ठेवलेले समदृष्टी ठेवलेली अशी मूर्ती अगोदर नव्हती. नामदेव महाराजांच्या अगोदर पुंडरीक रायाने या मूर्तीला आणून विटेवरती उभं केलं आणि नामदेवरायांच्या भक्तीनं ती कायमची तिथे उभी राहिली, पुन्हा हल्ली सुद्धा नाही. म्हणून पहिला प्राणप्रतिष्ठा करता महाराज पुंडरीक राय आणि पुंडरीक रायाने केलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीला भक्ती करणारे पहिले संत नामदेव महाराज. अशी परंपरा आहे. विठ्ठला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम प्रेमी भक्ता घ्या घ्या आता मनितसे. पुंडलिकाचा भाव पाहून पुंडलिकाचं प्रेम पाहून पुंडलिकांची आई वडिलांची सेवा पाहून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता. पुंडलिकाची भक्ती पाहून गोकुळचा परमात्मा पंढरीला आला. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी कैसा धावे बराडी कैसा धावे बराडी. एवढाच आहे की पुंडलिकाच्या सेवेला प्रसन्न हो भगवंताने काय पंढरपूर गाठलं. कारण पुंडरीक राय पंढरीला राहत होते आणि त्यांनी भगवंताला बोलावलं नाही. त्यांनी त्यांच्या सेवेचं काम केलं आणि त्या सेवेचा प्रभाव असा झाला की गोकुळचा राणा अर्थात गोकुळचा परमात्मा श्रीकृष्ण पुंडलिकासाठी कोठे आले? पंढरीला आले. एका ठिकाणाहून असं सांगितलेलं आहे की गोकुळाहून आले. एका ठिकाणी असं वर्णन आहे की ते द्वारिकेहून आले. कुठून आले? द्वारिकेहून आले म्हणतात आणि एका ठिकाणी काय सांगतात? गोकुळाहून आले. दोन्ही प्रकारचा हे इतिहास आहे. द्वारिकेहून येऊ या गोकुळाहून येऊ, येणारा मात्र एकच आहे, लक्षात ठेवा. म्हणतात की द्वारिकेमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या बायकोचं भांडण झालं. कुठं? द्वारिकेत झालं. द्वारकेत काय ऐश्वर्य आहे आणि गोकुळात प्रेम आहे. जिथं प्रेम असतं तिथं भांडण नसतात. लक्षात घ्या, जिथं प्रेम असतं तिथं भांडण नसतात आणि जिथं वैभव असतं धन असतं तिथे भांडणं तयार होतात. ही समाजाची तुमची आमची सर्वांची रीत आहे. धन वाढलं भांडणं सुरू, प्रेम वाढलं भांडणं संपले. गोकुळामध्ये भांडणं नव्हते. याचं कारण एक होतं, गोपिकांच्या जीवनामध्ये एवढं अलोट प्रेम होतं, परंतु कधी काम नव्हता, कधी क्रोध नव्हता. जिथे काम आणि क्रोध नसतात तिथे कधीच भांडणं होत नसतात. जिथं प्रेम असतं फक्त काम आणि क्रोध आले, दोन गोष्टी आल्या की भांडणं सुरू झाले. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, क्रोधची कैसा, कैचे भांडण रे भांडण रे, आवडी मोठी
कैसा तेथे कैचे भांडण रे गड्याची आवडी मोठी रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे ऐक केलिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ केली रे ऐक केलिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ कामाची नाही तेथे क्रोधाची काय तेथे कैचे भांडण रे रामगड्याची आवडी मोठी मनोन लंके पेने काय मारुतरायाच्या जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात त्यांच्याजवळ काम नव्हता म्हणून क्रोध नव्हता. लक्षात ठेवा, काम असेल तर क्रोध असतो. काय गीता सांगते कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. कामापासून परंपरा सुरू होते तर विनाशापर्यंत. मग काम नसेल तुमच्या जवळ तर विनाश तुमचा होणार नाही. लक्षात ठेवा, ही क्रोधाधिकाची परंपरा आहे. मारुतीरायामध्ये किती शक्ती होती, किती ताकद होती, पण त्यांना राग येत होता का? काम बांधव 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 घातला देशो धडी. पा जीवन आणि जीवनाचं चिंतन दोन्ही गोष्ट अतिशय सूक्ष्म आहे. काय मी कीर्तन करतो तुम्हाला सांगतो म्हणून मी फार मोठा विचारी आहे अशातलं नाही. काय ज्यांनी सूक्ष्म चिंतन केलेलं आहे तो विचारी आहे. अज्ञानात गोष्टी नाना प्रकारच्या गोष्टी घडतात. संसार अज्ञानात घडला आणि ज्ञानात घडतो तो परमार्थ असे आमचे गुरुजी सांगायचे रंगनाथ महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, परमेश्वराच्या साधनेच्या व्यतिरिक्त प्रेमाच्या व्यतिरिक्त जे घडतं ते अविचारात अज्ञानात घडत असतं आणि अविचारात घडते म्हणजे अज्ञान सिद्ध होत असतं. लक्षात ठेवा. मग तुम्ही कीर्तन ऐकत आहात म्हणजे काय ऐकत आहात? विचार ऐकत आहात. विचार म्हणजे ज्ञान ऐकत आहात आणि ज्ञानाने तुमच्यामध्ये भक्तीचं परिवर्तन होईल, बोधाचं परिवर्तन होईल, मोक्षपर्यंत तुम्हाला ती परिवर्तन घेऊन जातील. चला, आपला विषय होता पुंडरीक रायाने परमात्मा पंढरपूरला आणला. अगोदर पंढरीमध्ये परमात्मा होता का? नाही. भक्त होता पण देव नव्हता.
परंतु जिथं भक्त असतो तिथं देवालाच करमत नाही आल्याशिवाय. नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयैरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. काय माझी भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. पुंडरीक राय त्यांनी भजन केलं, किती केलं काय केलं हे मलाही सांगता येणार नाही, पण त्यांनी मायबापाची सेवा केली. काय आपल्या आईवडिलाची ईश्वर म्हणून सेवा केली आणि म्हणून ईश्वर स्वतः पंढरीनाथ पांडुरंग तेथे आले. आई वडिलाची जर तुम्ही ईश्वर म्हणून सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही मठात मंदिरात जायचं काम नाही, तुमच्या घरी तुमचे दैवत आहे. काय परंतु अज्ञानानं तुम्ही खऱ्या घरच्या दैवतालाच कायमचं विसरलेले आहेत. अरे मायबाप नाराज असतील तर पंढरीचा पांडुरंग तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. तुम्ही किती वाऱ्या करा, मग रेल्वेनं करा का पायी करा का दिंडीत करा, काय तुमचे मायबाप जर तुमच्यावर प्रसन्न नाही तर ईश्वर तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. विठ्ठला 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 वाऱ्या किती विचारल्या म्हणजे 100 108 झाल्या. मायबाप दुःखी आहेत बिचारे घरात. माया बाप केवळ काचे, 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 माया बाप केवळ, माया बाप केवळ पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. तेने नचावे तीर्थाचे, 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 तेने नचावे तीर्थाचे. पुंडलिके काय केले, पदमे उभे केले. बोला काय म्हटले. माय बाप केवळ काशी. मायबाप त्यांची सेवा किती माने. पुंडलिके काय केले. कारण काय होतं तुम्ही म्हणता इतका गोंधळ होतो काहीच ऐकू येत नाही कोण काय म्हणून राहिलं, कारण आवाज घुमायला लागला बरं का. माऊलीनं सुद्धा म्हटलेलं आहे सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे. सर्व तीर्थाचं तीर्थ कोण आहे. मायबाप आहे. काय मायबाप सर्व तीर्थाचं तीर्थ आहे आणि त्या तीर्थाला आपण दुःखी ठेवून कोणत्याही तीर्थाला गेले तर तीर्थ तर प्रसन्न होणार नाही, तीर्थाचा देवही प्रसन्न होणार नाही. परमार्थ सूक्ष्म आहे लक्षात ठेवा. संसार जेवढा सूक्ष्म नाही तेवढा परमार्थ सूक्ष्म आहे, पण तो विचार करून करावा लागतो. काय संसारात नाही विचार करता केला तरी चालतंय, काही फरक नाही पडत. एखाद्या वेळेस चुकली करता करता सोयरीक तर काही फरक पडत नाही, दुसरी सोयरीक होऊन जाते. पण परमार्थात एकच सोयरीक आहे, दुसरी एक चुकली की मग दुसरी होत नाही, बोंबललं मग सर्व. हे लक्षात ठेवा. परमार्थ एक अशी सूक्ष्म वस्तू आहे, त्यातला विचार सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि तो रहस्यमय सूक्ष्माती सूक्ष्म विचार भगवत सेवेतून, संत सेवेतून, मायबापाच्या सेवेतून, या कोणत्याही होय पवित्र सेवेतून कळत असते. मग जी लोक सेवा करत नाही त्यांना काहीही कळत नाही. लक्षात ठेवा. माऊलीनं सेवा केली, निवृत्तीनाथ भेटले. सुखदेवांनी सेवा केली, भगवान वेदव्यास भेटले. सेवेचं फळ संत भेटी आहे, सेवेचं फळ भगवत दर्शन, भगवत भेटी आहे. मग सेवेशिवाय काही मिळालं का. नाही. विठ्ठला 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 आणि हीच गोष्ट नामदेवराय आपल्या पूर्वज संत पुंडरीकरायाच्या विषयी सांगतात.
आणि त्याचा संदर्भ आपल्या शब्दात देता तो अभंगाच्या पहिल्या चरणात. देवराज आले